देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। नमस्कार। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्तिमय जागरात आपलं सहर्ष स्वागत। केवळ जय हरी विठ्ठल म्हटलं की माणसातले सगळे तमोगुण नष्ट होतात। विठुरायाच्या दर्शनाने अंतरंग फुलून येतं। म्हणूनच तर इतकी शतकं लोटली तरी वारीचा हा महासागर वाढतच आहे। कोटी कोटी वारकरी जेव्हा एकत्र जय हरी विठ्ठलाचं नामस्मरण करतात तेव्हा आसमंत भारून जातो। अशाच वारकरी पंथाच्या पायी आजच्या आपल्या कीर्तनकार नाशिक येथे राहणाऱ्या हरिभक्त परायण कांचनताई जगताप संत आणि त्यांचं वाङ्मय याबद्दल आपल्याला सांगणार आहेत। रामकृष्ण हरी हरी जय रामकृष्ण हरी, हरी जय रामकृष्ण हरी, हरी जय रामकृष्ण हरी, हरी जय रामकृष्ण हरी, हरी जय रामकृष्ण आपुलिया हिता असे जो जागता, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, तुका म्हणे माझ घडोत्यांची सेवा, परी माझ्या दैवा पारणाई, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत, महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू
त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तार त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तार त्यांच्या गोपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाधाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगदवंदने श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत नाविन्यपूर्ण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तसं जर बघितलं तर तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये संतपर प्रकरणातला अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल बऱ्याचदा काय होतं महाराज, हा जो अभंग आहेत ना बहुतेक महाराज मंडळी बारशा करता घेतात. बरं आपण काय केलेत माहिती का, गाथा काढली आणि आपापल्या सोयीनुसार अभंग घ्यायला सुरुवात केली. बरेच लोक म्हणतात वास्तुशांतीला कोणता अभंग घ्यावा, तसं जर बघितलं तर गाथ्यात वास्तुशांतीचा अभंगच नाहीयेत महाराज, पण आपापल्या सोयीनुसार आपण अभंग घ्यायला सुरुवात केली. तसं हा जर अभंग बघितला तर बहुतेक लोक म्हणतात बारशाचा अभंग आहे. बारशाला नुसतं म्हटल्या जातो, परंतु हा जो अभंग आहे तो बारशा करता नाही. कारण आता जर बारशाला म्हटलं तर शेवटचं चरण याला शोभतच नाही, जे पोरग जन्माला आलं त्याला शोभतच नाही. कारण महाराज म्हणतात तू का म्हणे मज घडो त्यांची आशांची सेवा घडो का नाही, त्याला शोभलं पाहिजेत ना महाराज. म्हणून हा जो अभंग आहे तो संतपर प्रकरणातला, आज जो अभंग निवडलाय तो संतपर प्रकरणातला आहे. बरं, संतांनी संतांचं वर्णन करावं, कारण कोणी कुणाचं वर्णन करू चालत नाही. कदाचित एखादी स्वयंपाक चांगली बनवणारी बाई आहेत ना, तिचं वर्णन जे आहेत ना, जिला काहीच जमत नाही तिने करून चालत नाही. जी सगळ्या गोष्टीत सर्वगुण संपन्न आहे तिनं स्वयंपाकाचं वर्णन केलं पाहिजे. म्हणजे दारुड्याचं वर्णन दारुड्यालाच जमतं बरं का, तसं संतांचं वर्णन संतांनीच करावं, तेवढा अधिकार असावा लागतो. म्हणून संतांचं वर्णन संतांनी केलं. तुकोबाराय या ठिकाणी संतांचं वर्णन करतात. महाराज म्हणतात आपलं हित कशात आहे ते जीवाला कळालं पाहिजे, पण जीवाला कळतच नाहीत महाराज. 2 गोष्टी दुर्लभतेने आपल्याला प्राप्त झाल्यात आणि 2 गोष्टी जीवनामध्ये दुर्लभ आहे. कोणत्या कोणत्या ऐका. पहिली गोष्ट एक तर मनुष्य देह दुर्लभ आहे आणि दुसरी गोष्ट संत संगत दुर्लभ आहे. ती दुर्लभ आहेत महाराज, ती प्रत्येकालाच प्राप्त होते असं नाही, पण नेमकं जीवाचं असं आहे ज्याची संगत व्हायला नको त्याची लवकर होते आणि ज्याची व्हायला पाहिजे त्याची लवकर होत नाही. दारुड्याची संगत करू नाही वाटते तरी लवकर होते, पण एखाद्या माळकऱ्याची संगत व्हायला वेळ लागतो महाराज. म्हणून संत संगती दुर्लभ आहे आणि मनुष्य देह देखील दुर्लभ आहे. तो देह प्रत्येकालाच प्राप्त होईल असं नाही. आपण इथं आलोय म्हणजे फार 8 तास करून इथपर्यंत आलो. जेवढा माणूस दिवसाला कपडे कमी बदलतो तेवढे आत्मे बदलत बदलत इथपर्यंत आलो. किती बदललंय? 84 लक्ष योनी बदलल्या आणि मग हा मनुष्य देह प्राप्त झाला. हा देह प्रत्येकालाच मिळेल असं नाहीत महाराज. म्हणून हा देह मिळणं दुर्लभ आहे आणि संतांची संगती होणं
दुर्लभ आहे. मग मनुष्य देह मिळालात ना महाराज, याने काय करावं ते जीवाला कळालं पाहिजे. पण देह मिळाल्यानंतर बहुतेकांना आतापर्यंत कळालं नाही की हा देह कशा करता मिळाला. मग मला सांगा, सुंदर देह भगवंताने दिला, किती विचारपूर्वक दिला हो, किती विचारपूर्वक दिला. माणसाने सगळ्या वस्तू निर्माण केल्यात महाराज. कलर टीव्ही माणसाने निर्माण केला, लॅपटॉप माणसाने निर्माण केला, अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू माणसाने निर्माण केल्या. पण जगामध्ये एकही माणूस असा नाही की त्या माणसाने माणूस निर्माण केलात महाराज. माणसाला निर्माण करणारा फक्त तो परमेश्वर आहे. काय गोड निर्माण केलं बघा ना तुम्ही. बरोबर डोळ्याच्या बाजूला डोळेच आहे, डोळ्याच्या खाली नाकच आहे, नाकाच्या खाली तोंडच आहे. आणि कदाचित त्या देवाने डोळ्याच्या आणि तोंडाच्या मधलं नाक काढलं असतं आणि मागच्या बाजूला बसवलं असतं तर आपण चांगले दिसलो असतो का? मुळीच नाही. कसं दिसलं असतो? कल्पना करा, कसं दिसलं असतो? चांगलं नसतो दिसलो. मग भगवंतानी इतका विचारपूर्वक देह दिलाय, किती सुंदर दिला, गोरा गोमटा दिला. कशा करता दिला ते जीवाला कळालं पाहिजे. मग भगवंतानी देह दिला, पण कशा करता? दुसऱ्याची निंदा करण्याकरता देह दिला नाही, कीर्तनात बडबड करण्याकरता देह मुळीच मिळाला नाही, आईबाप वृद्धाश्रमात टाकण्याकरता देह तर मुळीच मिळाला नाही. मग कशा करता देह दिला? भ्रष्टाचार करण्याकरता देह दिला नाही, 2 नंबरने कमवण्याकरता देह मिळाला नाही. मग भगवंताने देह दिला, कशा करता दिला? देव दिला देह भजना गोमटा, तोया दाना पाटा बालिकेचा, तोया दाना पाटा बालिकेचा. देव दिला देह भजना गोमटा, तोया दाना पाटा बालिकेचा, तोया दाना पाटा बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतानी सुंदर देह दिला, कशा करता? भजनासाठी दिला. लोक 4-4 टाइम भोजन करतात पण भजन करत नाही हो, नाहीच करत. आणि भजन हे काही बळजबरीचा विषय नाही. बळजबरी केली आणि त्याने केलं, मात्र चिंतन आणि भजन बळजबरीचा विषय नाही. किती कीर्तनकार आले आणि अगदी आम्ही तोंड बडवून सांगितलं भजन करा आणि बळजबरीने तुम्ही केला तरी उपयोग नाही. आणि खरं सांगू का महाराज, भजन हे पुण्याईनच मुखाला येत असतं, पाप्याच्या मुखाला भगवंताचं चिंतन येत नाही. महाराज म्हणतात त्याला भाग्य असावं लागतं, आणि भाग्य असेल तर परमार्थ, अन्यथा परमार्थ घडू शकत नाही. आणि करंट्याच्या मुखाला तर भगवंताचं चिंतन येऊ शकत नाही. कारण महाराज वर्णन करतात, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम नाही त्याला करंट म्हटले गेलेत. आपण कोणाला करंट म्हणतो? ज्याचं तोंड पाहिलं आणि अख्खा दिवस वाईट गेला की आपण काय म्हणतो? काय करंट तोंडाचं आहे हो, सगळ्या दिवसाचं वाटोळं केलं, आपण त्याला करंट म्हणतो. किंवा एखादं स्थळ जमवायला निघालो आणि त्याचं तोंड पाहून निघालो, जमत आलं थोड्यावरून मोडलं तर आपण म्हणतो त्याचं तोंड पाहून निघालो म्हणूनच मोडलं, आपण त्याला करंट म्हणतो महाराज. पण महाराज म्हणतात आमच्या दृष्टीने कोण करंट आहे? ज्याच्या मुखाला भगवंताचं नाम येत नाही तो आमच्या दृष्टीने करंट आहे. याच्या करता भाग्यवानच असावं लागतं आणि बळजबरीने परमार्थ होत नाही महाराज. किती तोंड बडवून सांगितलं तरी परमार्थ हा बळजबरीचा विषय नाही. एक जण असंच होतं महाराज, जसं हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला तसं मात्र एक म्हातारा व्यक्ती 75 ओलांडली पण उभ्या आयुष्यामध्ये कधीच देवाचं नाव घेतलं नाही. ती मुलं रोज म्हणायची बाबा एकदा तरी देवाचं नाव घ्या, एकदा तरी देवाचं नाव घ्या, पण म्हातारं काही देवाचं नाव घ्यायला तयार नव्हतं. मुलं कीर्तनाला गेली आणि कीर्तनकार महाराजांनी सांगितलं आयुष्य थोडंसं मिळालंय, जास्त काही मिळालेलं नाही, थोडं आयुष्य मिळालंय ना, मग परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे, एकदा तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे. कारण माऊली वर्णन करतात, अंतकाळाची मती तेची प्राणी ऐसी गती, तया लागी श्रीकृष्णा चित्ती अहोरात्री स्मरावा. किंवा तुकोबाराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पारणे. अंतकाळी नाम मुखाला आलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं, कीर्तन आटोपलं आणि सगळी मुलं घरी आली. 4ची मुलं म्हातारीची घरी आली आणि त्या मुलांनी विचार केला, बाबांनी 75 ओलांडली पण कधीच देवाचं नाव घेतलं नाही. बाबा एकदा तरी देवाचं नाव घ्या, एकदा तरी घ्या हो बाबा देवाचं नाव. पण म्हातारं फार खोडीचं महाराज. म्हातारं म्हटलंय बघा तुमच्या देवाचं नाव काय करायचं ते नंतर करू, पण पहिलं उसाला पाणी घालून या. कारण म्हाताऱ्याचं सर्व चित्त त्या उसामध्ये गुंतलेलं होतं. म्हातारं काही देवाचं नाव घ्यायला तयार नाही. पण मुलं विनवणी करू लागली, असंही घेत नाही. पण 4 नंबरचा जो मुलगा होता तो युक्तिवान होता. ते म्हटले असं नाही ना बाबा चिंतन करत, तर वेगळी कृती करून बाबाला चिंतन करायला लागू. बाबाचं जे चित्त आहे ते पोत्यात गुंतलेलं आहे. आता त्या पोत्याला छिद्र पाडलं. मोठ्या भावाने विचारलं छिद्र कशाला पाडलं?
लहान भावाने सांगितले बघ, या छिद्रातनं भराभर धान्य गळायला लागलं आणि म्हाताऱ्याची नजर त्या पोत्याकडे गेली की म्हातारं म्हणाल तरी, हे पोराओ, अरे त्यातनं धान्य गळतंय, निदान त्याला शिवा तरी. शिवाय देवाचं नाव आहे की नाही, शिवा तरी म्हणेल व. तेवढ्यात त्या पोत्याला असं छिद्र पाडलं, भराभर भराभर धान्य गळायला लागलं. सर्व मुलांची नजर त्याच्याकडे, बाबा काय म्हणतात बघूया. पण बाबांची नजर त्या पोत्याकडे गेली आणि बाबा म्हटले, हे पोराओ, अरे त्यांना त्यातनं धान्य गळतंय, निदान त्याला टाचा तरी घाला. म्हातारं टाचा म्हटलं पण शिवा म्हटलं नाही. मला काय सांगायचं येते का लक्षात तुमच्या? बळजबरीने परमार्थ होत नाहीत महाराज. आम्ही किती बळजबरी केली तुम्हाला चिंतन करायला सांगितलं तरी होत नाही. मनाची तयारी असावी लागते, देहाची तयारी असावी लागते, तेव्हा परमार्थ होत असतो. म्हणून मनुष्य देह मिळणं फार दुर्लभ आहे. ज्याला मिळाला ना महाराज त्यालाच कळाला नाही, आणि ज्याला कळाला त्याला मिळाला नाही. आणि एक वर्ग असा आहे त्याला कळालाही नाही आणि मिळाला सुद्धा नाही. ज्याला कळाला नाही, मिळाला नाही, त्याच्यामध्ये पशु सांगितले. पशु काय पाप पुण्य जाणीती. पशूंना काय माहिती पाप काय पुण्य काय? कदाचित पशूंना कळालं असतं तर सगळी गाढव कीर्तनात बसली असती. पण गाढव कधी कीर्तनात बसतं का? नाही. डुक्कर कधी दिंडीत जातं का? नाही. कारण त्यांना मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे नाही कोठे. याच देई गाणे देवाचे भजन, याच देई गाणे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान बाकी कुठंच नाही. म्हणून मात्र त्या ठिकाणी त्यांना मिळालाही नाही आणि कळाला देखील नाही. पण एक वर्ग असा आहेत महाराज की ज्यांना या देहाचं महत्व कळालं पण मिळाला नाही. ज्याला मिळाला नाही ना महाराज तो सामान्य नाही, तो देव आहे. त्या देवाला या देहाचं महत्व कळालं पण मिळाला नाही. कारण महाराज वर्णन करतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी भावा जन्माम्मा. किंवा तुकोबाराय म्हणतात, इहोलोकीचा हा देह देव इच्छिताती पाय. देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली. मला सांगा स्वर्गात काही कमी होतं का? काहीच कमी नव्हतं. आता मी काही स्वर्ग रिटर्न नाही पण सांगते स्वर्गात काय काय होतं. माऊली वर्णन करतात स्वर्गात काय काय होतं. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी किल्लारे, कामधेनूची. महाराज म्हणतात कामधेनू, महासिद्धीची भांडार, अमृताची कोठार, सगळं स्वर्गात. पण त्या स्वर्गातल्या देवाला इथं यावंसं वाटलं कारण इथं इतकं सुख आहे की ती तिथं नाहीये. म्हणून त्याला कळाला पण मिळाला नाही. आणि आपण असे आहोत काही काही की आपल्याला मिळून देखील कळाला नाही. म्हणून काही काही लोक म्हणतात जन्माला आलो नसतं तर बरं झालं असतं. तुला काय कळालं बाबा जन्माला आलो नसतं तर? तुकोबारायांना विचार. तुकोबाराय म्हणतात, धन्य मी जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. धन्य आहे या मृत्यू लोकात आम्ही जन्माला आलोत महाराज, कारण हे पुन्हा नाही. कारण एकनाथ महाराज मात्र त्या ठिकाणी भागवतामध्ये वर्णन करतात. एकनाथ महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती आणि हे तो परमभाग्याची संपत्ती. भरतखंड मिळायला फार मोठं भाग्य लागतं आणि भरतखंडामध्ये मात्र नरदेह प्राप्त होणं म्हणजे ही परमभाग्याची संपत्ती आहेत महाराज. आणि ज्या संपत्तीला संपत्ती म्हणतो ती संपत्ती जास्त कालावधी टिकणार नाहीये. कारण आमच्या सोबत काही येणार नाही. कारण धन कमविले कोटी आणि संगण ये लंगोटी. लंगोटी देखील बरोबर येणार नाहीये. म्हणून मात्र त्या ठिकाणी आपल्याला देह मिळाला पण कळाला नाही. म्हणून मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. आणि दुसरी गोष्ट संत संगती होणं दुर्लभ आहेत महाराज. कारण तुम्ही पहा, ज्या ज्या संगतीत गेलात ना तसं तसं माणूस घडत असतो. माणूस उपजताच वाईट नसतो. स्त्री उपजताच खट्याळ बोलणारी नसते. ज्याच्यात गेली तशी बनत असते. तुम्ही बघा, त्या वातावरणाचा दोष आहे, तिचा दोष नाही. ज्या वातावरणात गेली त्या वातावरणाप्रमाणे ती बनत असते. त्याला एक उदाहरण सांगते ऐका. एका ठिकाणी महाराज राज्य दरबारातनं शिकारी करता निघाले आणि चुकलेत महाराज. चुकल्याबरोबर महाराजांना वाटलं कुठेतरी पाणी मिळालं तर फार बरं होईल. म्हणून महाराज पाणी पिण्याकरता गेले. पण त्या घराच्या बाहेर एक पिंजरा टांगलेला होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये पोपट होता, बोलणारा पोपट.
आणि तो पोपट होता महाराज. त्या महाराजांना येताना पाहिलं आणि तो पोपट बोलला, आत्ता रे मारून टाकील, कापून टाकील, खाऊन घेईल, असं करेल. ते सगळी गुंडागिरीची भाषा बोलू लागला. महाराजांना वाटलं हा पोपट असाय तर माणसं कशी असतील, म्हणून ते महाराज पुढच्या घरी गेले. आणि पुढच्या घरी गेल्यानंतर पुढच्याही घराच्या पुढे पिंजरा टांगलेला आणि त्या पिंजऱ्यातही पोपट होता. तो पोपट बोलू लागला, या महाराज बसा, पाणी देऊ का, चहा देऊ का, काय काय करू सांगा पटकन. तेव्हा ते महाराज विचार करू लागले, तोही पोपट हाही पोपट, एवढा फरक कसा. अगे तो मारून टाकील, कापून टाकील म्हणतो आणि हा या महाराज बसा बसा महाराज म्हणतो, केवढा फरक. ते महाराज पोपटाशी बोलू लागले, केवढा फरक बाबा तुमच्यामध्ये. तो पोपट बोलू लागला, महाराज हा आमच्यात फरक नाही हो महाराज, हा तिथल्या दोषाचा फरक आहे. आमच्या दोघंही आम्ही सारखेच आहो, उपजता एकाच आईच्या पोटातनं जन्माला आलोय. परंतु एक कारण झालं, तो मात्र गेलायत ना, तो दरोडेखोराच्या घरात गेलाय. आणि मी जो आलोय ना तो परमार्थिक वारकऱ्याच्या माळकऱ्याच्या घरात आलोय हो. तो त्याचा दोष नाही हो, उपजता तर आम्ही सारखेच होतो, पण ज्या वातावरणात गेलो तसा तसा परिणाम आमच्यावर होत गेला. मलाही तेच सांगायचं आहे की आपण तसे नसतो हो, पण त्या वातावरणात गेल्यानंतर आपण तशी घडत असतो, बनत असतो. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून संत संगती दुर्लभ आहे. दारुड्याची संगती करायला पैसे लागत नाहीत महाराज, चोरट्याची संगती करायला पैसे लागत नाही आणि संतांची संगती करायला पैसे लागत नाही. तरी सुद्धा यांची संगत फुकट आहे आणि यांची संगत दुर्लभ आहेत महाराज. यांची संगत लवकर होत नाही. तुम्ही बघा, कदाचित चोरट्यापाशी बसलात ना, 1-2 मिनिटं बसून पहा. तुम्हाला आता माहित नसेल चोर कोण आहे, पण चोरट्यापाशी 2 मिनिटं बसून पहा. तुम्ही त्याच्यापाशी बसलत ना तर तुमचं सुद्धा मन चिंधी चोरण्याकरता कारणीभूत ठरेल. पैसता चोराचे संगती मन दावे चिंधी पाशी, मन दावे चिंधी पाशी, मन दावे चिंधी पाशी. चोराचे संगती मन दावे चिंधी पाशी, मन दावे चिंधी पाशी, मन दावे चिंधी पाशी. बैसता चोराचे संगती आणि मन धावे चिंधी पाशी. म्हणजे चोराच्या संगतीत बसलं ना तरी चिंधी चोरायचं मन होतं. हे संतांनी वर्णन केलं बरं का. म्हणजे ज्या संगतीत चालना तसा परिणाम आपल्याकडे होत जाईल महाराज. म्हणून संत संगती दुर्लभ आहे आणि मनुष्य देह दुर्लभ आहे. पण या देहाला आल्यानंतर परम प्रयोजन कळालं पाहिजे आणि अवांतर प्रयोजन कळालं पाहिजे. परम प्रयोजन माणसाला कळणं अत्यंत महत्वाचं आहे. परम विशेष प्रयोजन, आपण इथे आलो कशा करता आलो, काय केलं पाहिजे हे कळालं पाहिजे. आणि अवांतर प्रयोजन म्हणजे काय माहितीये का, इथे आल्यानंतर नको तेच करतो महाराज. ज्या कामाकरता आलोय ना ते काम करत नाही आणि नको ते कामं केल्याशिवाय राहत नाही. याला अवांतर मात्र प्रयोजन म्हणतात. परंतु परम प्रयोजन म्हणजे या मृत्यूलोकात आल्यानंतर सुंदर असा देह मिळालात ना महाराज, मग या जीवाला स्वतःचं हित कळणं अत्यंत महत्वाचं आहे. मग आपलं हित कशात आहे, कशात आहे आपलं हित? चांगली गोरीपान बायको करण्यात आपलं हित आहे का? नाही. चांगला नोकरीवाला नवरा करण्यात आपलं हित आहे का? संसार थाटामाटात सजवण्यात आपलं हित आहे का? नाहीत महाराज. कारण आपलं हित परमात्म्याच्या चिंतनात आहेत महाराज. कारण या सगळ्या किती गोष्टी प्रपंचातल्या केल्या ना तरी त्या अपूर्ण राहतात, म्हणून त्याच्यात हित नाही. पण परमात्म्याचं चिंतन केलं आणि एकदा जर तो कळाला ना तर पुन्हा परत काही मागावं लागत नाही. म्हणून त्या हिताकरता जो जागा राहतो ना महाराज, त्याला महाराज धन्यता देताय. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. बोली आई ता
होती जय सात्विका. आपुलिया हिता जो असे जागता. महाराज म्हणतात आपल्या हिता करता, स्वहिता करता. आपलं हित काय? परमात्म्याचं चिंतन आपलं हित आहे, परमार्थ आपलं हित आहे. आणि त्या हिता करता जो जागा राहतो, जागा या शब्दाचा अर्थ दुसरा घ्यायचा नाही, म्हणजे झोपणे विरुद्ध जागा, तो जागा घ्यायचा नाहीत महाराज. जागा म्हणजे स्वहिता करता जागं राहणं, तत्पर राहणं, त्याला जागं म्हटलंय. आणि जो जागा राहतो ना, ज्याला स्वतःचं हित कळालंय ना महाराज, त्याच्या माता पिताला धन्यता दिली. मग आता असं असतं तर कदाचित तो जागा राहिला तर त्याला धन्यता द्यायला पाहिजे होती की नाही. इथं महाराज त्याच्या माता पिताला धन्यता देतात. कारण का? कारण माता पिताच धन्य, तेव्हा असा घडला. कळतंय का मला काय सांगायचंय? आईबाप चांगले तेव्हा मुलगा चांगला. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. कुणाच्याही पोटी चांगले येतात का जन्माला? कुणाच्याही पोटी नाही हो. दारुड्याच्या पोटी दारुड, भक्ताच्या पोटी भक्त. हे मात्र त्या ठिकाणी जसं बीज तसं मात्र त्या ठिकाणी फळ लागत असतं. तुम्ही बघा, बाबळीच्या झाडाला किती खत घातलं म्हणून त्याला आंबे येणार नाही. आणि आंब्याच्या झाडाला खत घाला किंवा नका घालू, पण आंबे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जसे आईबाप तसं मुलगं. आईबाप श्रेष्ठ म्हणून त्या आईबापाला धन्यता दिली महाराज. का दिली याचं एकमेव कारण सांगते ऐका. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय अंजनेरी पर्वतावरून चाललेत महाराज, आणि चालता चालता प्रभू हनुमंतरायला म्हटलं, अरे अंजनी माताला किती दिवस झाले आपण भेटलो नाहीये, मला असं वाटतं आपण अंजनी मातेला भेटू. हनुमंतराय म्हटली, नको रे देवा, पुन्हा परत येऊ, पुन्हा नंतर भेटू. नाही रे बाबा, आत्ताच भेटायचं. अरे आई जवळून चाललो ना, आईला भेटायचं नाही असं कसं काय होईल? आत्ता जाऊ आणि भेटून येऊ. म्हटले प्रभू तुम्ही सांगताय म्हणून मी भेटायला येईल, पण माझंही काय ऐकावं लागेल. म्हटले काय ऐकायचं? म्हटले माझ्यासाठी थोडंसं खोटं बोलावं लागेल. प्रभू म्हटले खोटं? म्हटले खोटं मला जमणार नाही. म्हटले ठीक आहे, खोटंही बोलू नका आणि खरंही सांगू नका, एवढं करा. फक्त हा हा म्हणत राहा. आणि माझी अंजना माता कशी आहे ती मला माहीत आहे. ती 100% एक प्रश्न विचारेल की रावणाला कोणी मारलं, तेव्हा म्हणू नका मी मारलं, कोणीच मारलं असं काहीच बोलू नका. मी मारलं नाही, त्यांनी मारलं नाही, काहीच बोलायचं नाही. मग मात्र म्हटले ठीक आहे, मी काही बोलायला तयार नाही. प्रभू म्हटले. आणि प्रभू आणि हनुमंतराय तिथपर्यंत केले. अंजनी मातेला भेटले. कसं काय माता बरं आहे का? सगळं विचारपूस केली. सगळं विचारून झालं. आणि मग अंजनी माता बोलण्याच्या भरात म्हटली, अरे बाबा सगळं विचारलं, पण मला सांगा प्रभू रावणाला कोणी मारलं? अरे जो एक वचनी एक बाणी एक पत्नी तो कधी खोटं बोलेल का महाराज? तो बोलण्याच्या भरात प्रभू रामचंद्र म्हटले, रावणाला मी मारलं मी. आणि मग अंजनी माता रागानं क्रोधायमान झाल्यात. महाराज रावणाला तुम्ही मारलं? रावणाला जर तुम्ही मारलं होतं तर याला जन्माला घालून काय फायदा? याला जन्माला घातलं होतं ते त्याला मारण्याकरता. रावणाला जर तुम्ही मारलं तर याचा उपयोग काय? अंजनी माता क्रोधायमान झालीत महाराज. आणि क्रोधायमान होऊन मात्र स्तनामध्ये जे दूध होतं ना महाराज, ते दूध पिळलं. आणि पिळल्यानंतर त्याची चिळकंडी उडाली. उडाल्याबरोबर दोन मात्र त्या ठिकाणी डोंगरांमध्ये भेग पडलीत महाराज. आजही तुम्ही अंजनीच्या डोंगरावर जाऊन पहा, दोन डोंगरांमध्ये मात्र त्या ठिकाणी भेग पडलेली आहे. आणि मग अंजनी माता म्हटली, प्रभू हनुमंतरायाने डोंगर उचलला, त्यात नवल नाही, माझ्या दुधात ताकद होती म्हणून त्याने डोंगर उचलला. मलाही तेच सांगायचं आहे. अरे याचे माता पिता धन्यता आहे, कदाचित त्याचे माता पिता श्रेष्ठ आहे म्हणून अशी मुलं जन्माला आलीत महाराज, की जी सात्विक पुत्र जन्माला आली. म्हणून अशा मुलांना, त्या कुळाला मात्र त्या सात्विक मुलांना धन्यता देताय ते तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक.
होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्या भगवंताला सुद्धा हरिक वाटावा असे कन्या आणि पुत्र जन्माला येण्याकरता तितकी आईची कुस पवित्र असावी लागते. या स्वराज्याचं सुस्वराज्य कोणी केलं असा जर प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असणार? छत्रपती शिवाजीराजे. पण माझं उत्तर एक आहे, तुमचं उत्तर चुकीचं आहे. कारण हे स्वराज्याचं सुस्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा होती महाराज. स्त्रींची म्हणजे जिजाऊ मासाहेबांची इच्छा होती. म्हणून छत्रपती शिवाजीराजांसारखा पुत्र त्याच्या पोटी जन्माला आला. अरे काय होता शिवाजी राजा, नाही केली त्यांनी मजा आणि सुखी केली त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. काय होते महाराज छत्रपती शिवाजीराजेत महाराज. असे शूर आणि वीरपुत्र जिजाऊ मासाहेबांनी जन्माला घालावेत, कारण त्यांची कुस पवित्र होती. कारण जिजामाता ज्यावेळेस गर्भवासात होत्या त्यावेळेस त्यांना काय खावंसं वाटलं विचार जर केला तर त्यांना चिंच वगैरे ही फळं खावीशी वाटली नाहीत. जिजाऊ मासाहेबांना डोहाळे लागले ते घोड्यावर बसण्याचे डोहाळे लागले. कदाचित जिजाऊ मासाहेब रामायण महाभारतासारखे ग्रंथ वाचू लागल्यात त्यावेळी शूरवीर छत्रपती शिवाजीराजांसारखा पुत्र तिथे जन्माला आलात महाराज. कारण त्यांची कुस पवित्र होती म्हणून मुलं सात्विक जन्माला आलीत महाराज. ती सात्विक कन्या आणि पुत्र जन्माला येण्याकरता तसे आईबाप असावे लागतात. म्हणून ते आईबाप आपण कसे असावेत ते आईवडिलांना आत्ता कळणं तरी महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही बघा, आपली मुलं कीर्तनाला जाऊन बसत असेल तर 100% त्यांना बसू द्या. पण सध्या आईबाप म्हणतात त्याचं काही कीर्तन ऐकायचं वेळ आहे का, वय आहे का? त्याचं वय नाही तर मग कुणाचं आहे? माऊलींचं वय किती होतं? 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी मात्र त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिलात महाराज. आणि 22व्या वर्षी संजीवन समाधी सोहळा झालात. मग मात्र ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि आमचं पोरगं जर कीर्तनाला बसत असेल तर त्याला बसू द्या. कारण छत्रपती शिवाजीराजे ते सुद्धा रोज तुकोबारायांची कीर्तन ऐकायला जायचे हो. म्हणून तसा पुत्र जन्माला आला पाहिजेत महाराज. आणि तशी पुत्र घडवण्याकरतात आईबाप सुद्धा तशी असणं अत्यंत महत्त्वाचं. त्या आईबापाला धन्यता. म्हणून सात्विक म्हणजे कशी तर मात्र त्या मुलांना भजन कीर्तन कळालं पाहिजे. कदाचित एवढंच नाही तर त्यांनी गीता भागवत श्रवण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन कर. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, हे गीता भागवत करीती श्रवण, हे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अशी कन्या अशी पुत्र सात्विक म्हणजे कशी जे गीता भागवत श्रवण करतात आणि अखंड हरिनामाचं चिंतन करतात, विठोबाचं चिंतन करतात. अशा मुलांना धन्यता, अशा आईवडिलांना धन्यता दिलेली आहेत महाराज. आपल्यालाही चिंतन करणं महत्वाचं आहे. म्हणून एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
भगवंताचं चिंतन करतात, विठोबाचं चिंतन करतात, गीता भागवत श्रवण करतात, त्याला मात्र सात्विक म्हटलेलं आहे. कारण आपणही सात्विक घडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपणही भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, गीता भागवताचं श्रवण केलं पाहिजे. कारण श्रवण केलं, कदाचित मात्र कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं तर 100% आपल्यामध्ये सुधारणा होत असते. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थी नाविन्यपूर्ण या माध्यमाचं खरंच विशेषतः आभार मानायला पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय आहेच असा आहेत महाराज. कारण तुम्ही बघा ना, कदाचित एखादी सभा भरवली ना, गर्दी जमली ना, 100% तिथं लुटमार होते, कितीतरी लोकांची चिंगराचिंगरी होते. पण पंढरपूरला कितीतरी लाखोनी लोक जातात हो, कितीतरी लाखोनी. पण कधी ऐकलंय का चेंगराचेंगरी वगैरे, कुणाची लुटमार? बिलकुलही नाहीत महाराज. म्हणून ती इतकं पारमार्थिक साधना की वारकरी संप्रदाय इतका श्रेष्ठ संप्रदाय आहेत की तसा संप्रदाय होणे शक्य नाही. म्हणून आपण जिवंत आहोत तोपर्यंत वारकरी घडवता आला पाहिजे, सात्विक मुलं घडवता आली पाहिजे. आपणच सात्विक नाहीत, आपली मुलं सुद्धा तशी होणं फार महत्वाचं आहे. म्हणून आपल्या मुलांना घडवणं आज तरी या कलियुगामध्ये आपल्या हातात आहे. मी प्रत्येक कीर्तनात, प्रत्येक प्रवचनात सांगत असते की मात्र स्वतः घडा, पण स्वतः बरोबर आपली मुलं घडवा. आपल्या मुलांवर व्यवस्थित सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. आपल्या धर्माचं पालन होणं ते देखील महत्त्वाचं आहे. म्हणून मानवी जीवन मिळालेत महाराज. इथे आलात ना, मुलगा घडवला तर छत्रपती शिवाजीराजांसारखा घडवा, मुलगा घडवला तर प्रभू रामचंद्रांसारखा घडवा, की मात्र पुत्र असा घडवा की तिन्ही लोकात त्याचा झेंडा फडकला पाहिजे. पुत्र देई गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, म्हणून तिन्ही लोकात झेंडा फडकला पाहिजे. म्हणून मात्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं आचरण पाहणं. नाशिक जिल्हा, नाशिक तालुका, तिथे आमच्या तालुक्यात, आमच्या जिल्ह्यात प्रभू रामचंद्र राहिले म्हटल्यानंतर किती विशेष येतो. कदाचित मात्र तिथे यायला सुद्धा मात्र आमचं भाग्य आहे. आम्ही त्या भूमीत जन्माला आलोय, म्हणून मात्र फार भाग्य आहेत की प्रभू रामचंद्रांचे आदर्श आपल्याला घ्यायला मिळतील. म्हणून आपल्या मुलांनाही तसं घडवा. स्वतः आईवडिलांनी चांगलं वागा, मुलं चांगले वागतील. याही पलीकडे मुली मात्र जन्माला येत असेल तर येऊ द्या. गर्भपात कुणीच करू नका. कारण गर्भपात जर केला आणि किती परमार्थ केला तरी मात्र त्या ठिकाणी तुमच्याकडनं पुण्य होऊ शकत नाही. कारण मुलगी जन्माला येणं आज तरी गरजेचं आहे. सध्या परिस्थितीवर एकाला एक सुद्धा भेटेना. म्हणून मुलगी जन्माला घाला. याही पलीकडे भ्रूण हत्या टाळा. याही पलीकडे गोहत्या करू नका. जीवनामध्ये परमार्थ सतत करत राहा. आईवडिलांची सेवा करा. मुलांसाठी खूप कमवून ठेवा. पण एक मात्र विसरू नका, माझा शब्द तुमच्या सर्वांच्या लक्षात राहील. सर्व कमवा, परंतु एक, जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत 10-15 लाख रुपये तरी तुमच्या नावावर ठेवा. माझं बोलणं जरा स्पष्ट आहे आणि लोकांना तेच पटत नाही. खरं बोलायला गेलं की बरं वाटत नाही, बरं बोलायला गेलं की खरं वाटत नाही. सगळी खरंबर करतात आणि नंतर माणसं कुरकुर करतात. किती कुरकुर केली तरी फरक पडणार नाही. आता मागे तुम्ही लेख वाचला असेल, कुठल्या तरी कंपनीचा मालक आज सगळं मुलाच्या नावावर करून दिलं आणि स्वतःला राहायला घर नाही. म्हणून मात्र खूप कमवा, परंतु मात्र जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत थोडं तरी तुमच्या नावावर ठेवा. कारण ज्यांनी जेवणाचं ताट आणि बसायचं पाठ देऊन मोकळे झाले त्यांचं मात्र सध्या तरी काही खरं नाही. कारण जन हे दिल्या घेतल्याचे, सब पैसे के भाई हे, दिल का साथी कोई नाही. म्हणून थोडं तरी तुमच्याजवळ ठेवा. आपल्या आईवडिलांचा आपण सांभाळ करा. मात्र त्या ठिकाणी आपण आपले आईवडील सांभाळले तर आपला मुलगा आपल्याला सांभाळेल. कदाचित अशी मुलं जर आईवडिलांना सांभाळणारी घडलेली असेल तर महाराज म्हणतात की त्या आईवडिलांची, त्या सात्विक मुलांची मला जर सेवा घडली तर मला मात्र माझ्या आनंदाला पारावर राहणार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही. महाराज म्हणतात की माझ्या आनंदालाही पारावर राहणार नाही. कदाचित मला त्यांची सेवा घडायला पाहिजे. कुणाची सेवा? जी मुलं सात्विक आहेत, ज्यांचे माता पिता धन्य आहे, त्यांची सेवा मला घडली पाहिजे. एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आपुले पुरे वेणे वाटते उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला ते कारम्या पुरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.